आदरणीय आजचे उपस्थित सर्व मान्यवर, आज या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री दिनाजी कुदळे, जितेंद्रजी रणसूर, राहुलजी निकम, योगेशजी अवकाडे, लायन सर्व पत्रकार बांधव, लायन्स डिओ डिनेस व क्रेडेचे सर्व मेंबर्स यांचं लायन्स एक्सपो 2026 चे पत्रकार प्रेस कॉन्फरन्समध्ये स्वागत करतो। कार्यक्रमाचे पाहुणे मान्य दिनाजी कुदळे, जितेंद्रजी रणशोर आणि योगेशजी अवकाडे, तसेच माननीय सर्व पत्रकार बंधू, लायन्स लिओ लिनेस क्लबचे सर्व पदाधिकारी आणि क्रीडेचे सर्व मेंबर यांचे मी स्वागत करतो। लायन्स क्लब कोपरगावच्या वतीने आयोजित लायन्स बिझनेस एक्सपो हे केवळ आपले प्रदर्शन नसून ते कोपरगावच्या व्यापार, उद्योग, कला, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा एक भव्य असा उत्सव आहे। सन 2012 पासून सातत्याने सुरू असलेल्या या उपक्रमाचे हे 13वे वर्ष असून या प्रवासामागील आमचा उद्देश नेहमी स्पष्ट आहे। स्थानिक व्यापाऱ्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर नवउद्योजकांना व्यवसायात वाढ व्हावी त्यासाठी संधी उपलब्ध करून देणे आणि कोपरगावातील कला, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांना चालना देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ आम्ही लायन्स बिझनेस एक्सपो या माध्यमातून करत असतो। लायन्स या वर्षीचा लायन्स बिझनेस एक्सपो 2026 हा 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी या दरम्यान आपण महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे आयोजित करण्यात आला आहे। या एक्सपोमध्ये व्यावसायिक, प्रॉपर्टी, खाद्यपदार्थांचे स्टॉलसोबतच विविध सामाजिक व आरोग्यविषयी उपक्रम राबवण्यात येणार आहे। तसेच डेंटल चेकअप कॅम्प, ब्लड डोनेशन कॅम्प यासारखे उपक्रम आम्ही या एक्सपोमध्ये राबवणार आहोत। तसेच लायन्स क्लब ऑफ कोपरगाव हा केवळ कार्यक्रमांपुरता मर्यादित नसून न राहता समाजासाठी सातत्याने कार्य करणारा लायन्स क्लब आहे। आमचे काही परमनंट प्रोजेक्ट आहेत, त्यातले ते आमच्या परमनंट प्रोजेक्ट आहे, हेच सामाजिक बांधिलकीचं प्रतीक आहे। त्यापैकी लायन्स टिबेटन स्कूल, लायन्स ब्लड कलेक्शन सेंटर, लायन्स डेंटल क्लिनिक, लायन्स नाईट स्कूल, लायन्स पार्क, लायन्स हॉल, तसेच लायन्स ऑर्थोपेडिक सेंटर आणि लायन्स डायलिसिस सेंटर हे आहे। आणि तसेच नव्याने आमची जी जो प्रोजेक्ट आता सुरू होणार आहे, लायन्स ब्लड बँक लवकरच सुरू होणार आहे। हे सर्व प्रकल्प समाजाच्या आरोग्य आणि शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी समर्पित आहे। आमच्या या एक्सपो 2026 च्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एक्सपोची संकल्पना, उद्दिष्टे आणि कार्यक्रमाची सविस्तर माहिती देणे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे। या पत्रकार परिषदेत उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचे, सन्माननीय पत्रकारांचे स्वागत करतो आणि धन्यवाद। मी आपल्या समोर ठेवणार आहे आपला या भव्य असा 5 दिवसाचा जो लायन्स बिझनेस एक्सपो व सांस्कृतिक महोत्सव आहे तो अतिशय भव्य होतो आणि भव्य असल्यामुळं आर्थिक त्याला खर्च पण खूप असतो आणि आपल्याला माहिती आहे की लायन्स क्लब ही सामाजिक संस्था आहे। सामाजिक बांधिलकी घेऊन लायन्स क्लब सर्व उपक्रम करत असतात, त्यामुळं हा सर्व आर्थिक भार आपले प्रायोजक जे आहे ते सांभाळत असतात। त्याला शीर्षक प्रायोजक म्हणजे टायटल स्पॉन्सर आहे कर्मवीर शंकरराव काळे
उद्योग समूह त्यांचे खूप आभार. तसेच मुख्य प्रायोजक म्हणून आहे संजीवनी उद्योग समूह, त्यांचे आभार. त्याच्यानंतर दुसरे मुख्य प्रायोजक आहे नवीनच येते येवल्याचे प्रतिष्ठित उद्योगपती सम्राट ग्रुप, ते आहे सम्राट वर्मा ग्रुप म्हणून असं आहे. कृष्णा एनजोके असं त्यांची कंपनी आहे येवल्यामध्ये. तर ते आपल्याला पहिल्यांदाच या महोत्सवामध्ये मुख्य प्रायोजक म्हणून लाभलेले आहेत, त्यांचे पण खूप खूप आभार. त्यानंतर सहप्रायोजक म्हणून गोदावरी दूध संघ हे आहे, त्यांचे आभार. त्यानंतर आणखीन एक सहप्रायोजक म्हणून समता पतसंस्था हे आपल्याला लाभलेले आहेत, त्यांचे आभार. एक्सपोच्या सुरुवातीपासूनच समता पतसंस्था आपले प्रायोजक म्हणून राहिलेले आहेत. या सर्व प्रायोजकांचे मी खूप लायन्स परिवारातर्फे आभार व्यक्त करतो, कारण त्यांच्या या सहकार्यामुळे आपला भव्य असा एक्सपो हा काय यशस्वी होत राहतो. त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. येथे उपस्थित सर्व लायन्स, डीएस, फेडे सर्व पदाधिकारी आणि सदस्य, तसेच येथे जमा झालेले पत्रकार बंधू, गेले कित्येक महिने आपल्या गावातून विचारणा होती एक्सपो कधी आहे, एक्सपो कधी आहे. याच्यातूनच कळतं की लोकांना किती आत्मीयता आहे एक्सपो बाबत. तर ती वेळ आलेली आहे, आता थोडेच दिवस राहिलेले आहेत एक्सपोसाठी. आपला एक्सपो हा फक्त व्यापार, मनोरंजन आणि कौशल्यपूर्णता मर्यादित नसून तो भावी पिढीसाठी एक महत्त्वाचा स्टेज देणारा कार्यक्रम आहे. तर त्या संदर्भातच यावर्षी आपण चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि सुंदर हस्ताक्षर स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. तर 13 तारखेला डिफॉल्ट पब्लिक स्कूल कोपरगाव यांच्यातर्फे प्रायोजित आपण निबंध स्पर्धा घेणार आहोत. तसेच 14 तारखेला MSCIT साई कम्प्युटर क्लासेस यांच्या प्रायोजित आपण चित्रकला स्पर्धा घेणार आहे. तसेच 15 तारखेला आपण सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. याचे प्रायोजक आहेत भास्कर सायन्स अँड मॅथ्स अकॅडमी. तरी या स्पर्धा आपण कोपरगाव आणि कोपरगाव शहराच्या बाजूच्या गावातील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी खुली ठेवलेली आहे. आणि ही स्पर्धा 5वी ते 9वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि यामध्ये आपण प्रत्येक वर्गासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय असे 1001, 701 आणि 501 असं बक्षीस देणार आहोत. तर मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना हे आवाहन करते की आपण सर्वांनी भरभरून या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा. आपलं आजचं एक छोटंसं पाऊल असतं ते मोठ्या यशासाठी महत्त्वाचं असतं. आणि सर्वांनी या स्पर्धेचं त्याच्यामध्ये भाग घ्यावा एवढं सांगते. धन्यवाद. आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित झालेले सर्व आदरणीय पाहुणे, सर्व पत्रकारांचं त्याचबरोबर लायन्स बिझनेस ब्युरो आणि पेढ्याच्या सर्व सदस्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान लायन्स बिझनेस एक्सपो 2026 संपन्न होत आहे. आणि त्यानुसार किंवा त्या अनुषंगाने आपली ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली आहे. या एक्सपो संदर्भातली बरीचशी माहिती राजेश भैया सत्यन पाहुणे आणि सोनालीताईंनी दिलेलीच आहे. त्याचबरोबर याच्या व्यतिरिक्त यावर्षी आपण जे सांस्कृतिक कार्यक्रम घेणार आहोत त्याबद्दलची थोडीशी माहिती आपल्यासमोर मी देत आहे. तर यावर्षी आपली जी थीम आहे हेरिटेज ऑफ इंडिया, भारतीय संस्कृतीचा वारसा, तो जपण्याचं काम या एक्सपो माध्यमातून आपण करत आहोत. आणि त्या निमित्ताने त्या टॅगलाईनला अनुसरून आपण पहिल्या दिवशी म्हणजे 12 फेब्रुवारीला एक रॅलीचं, भव्य अशा रॅलीचं आयोजन केलेलं आहे. ज्यामध्ये कोपरगाव शहरातील आणि तालुक्यातील शाळा, महाविद्यालय आणि त्याचबरोबर इतर ग्रुप सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये प्रत्येक संघासाठी एक राज्य दिलेले असतील भारतातले आणि त्या राज्याचं प्रतिनिधित्व तो संघ तो ग्रुप करणार आहे. आणि जसं की 26 जानेवारीला आपण बघतो की लाल किल्ल्यावर एक झाकी असते प्रत्येक राज्याचं प्रतिनिधित्व करणारी. अगदी तीच थीम
या ठिकाणी आपण राबवणार आहे. तहसीलदार मैदानापासून तर अहिंसा स्तंभ आणि मेट रोडून गांधी प्रदर्शन अशी ती रॅली असणार आहे. आणि पहिल्या दिवशी उद्घाटन समारंभ असणार आहे. त्यासाठी कलेक्टर साहेबांना आम्ही काल आमंत्रण दिलेलं आहे. तर कलेक्टर साहेबांच्या हस्ते ते उद्घाटन होईल. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी रॅलीचा एक विषय असून ते रॅलीमध्ये एकूण आपण 6 संघटना पारितोषिके देणार आहोत. ज्यामध्ये प्रथम पारितोषिक आपण देणार आहोत 21,000 रुपये हॉटेल पाम कार्ड यांच्यातर्फे. त्याचबरोबर आपण द्वितीय पारितोषिक देणार आहोत साई कुकर डेव्हलपर्स रुपये 18,000. तिसरं पारितोषिक आहे विमल फर्निचर रुपये 15,000. चौथं पारितोषिक असणार आहे शुभम क्लास डेपो नाशिक 11,000 रुपये. पाचवं बक्षीस असणार आहे टोपोलिना कॅफे 7,000 रुपये. आणि 6वं पारितोषिक असणार आहे कल्पतरू डेव्हलपर्स 5,000 रुपये. असं जवळजवळ या रॅलीसाठी 1,00,000 रुपयाचे आपण बक्षीस देणार आहोत. त्याचबरोबर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी डान्स कॉम्पिटिशन असणार आहे. दुसऱ्या दिवशी लहान मुलांच्या स्पर्धा असतील तर तिसऱ्या दिवशी मोठ्या मुलांच्या स्पर्धा असतील. आणि या दोन्ही स्पर्धांचे प्रायोजक आपले सम्राट वर्ग ग्रुप असणार आहेत. आणि या दोन्ही कॉम्पिटिशन साठी सुद्धा आपण जवळजवळ 1,50,000 रुपयाची बक्षिसे देणार आहोत. आता तर यातून उद्देश एकच आहे की कोपरगाव शहरातील तालुक्यातील किंवा कोपरगावच्या बाहेरतील बरेचसे संघ मागच्या 2-4 वर्षापासून आपण पाहिलं असेल की रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे या ठिकाणी सुद्धा संघ यामध्ये सहभागी होत आहेत. आणि यातून कलाकारांना वाव देण्याचं काम आपलं व्यासपीठ करत असतं. छोटे आणि मोठे सर्व कलाकारांना त्या ठिकाणी व्यासपीठ मिळणार आहे. त्यानंतर या दिवशी विशेष आकर्षण म्हणजे प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री भाग्यश्री लिवे सेलिब्रिटी म्हणून असणार आहे. त्यानंतर 4थ्या दिवशी आणखी एक नवीन आपण यावर्षी उपक्रम घेत आहोत तो म्हणजे कॉमेडी नाट्य स्पर्धा. आपण पाहिलं की कोपरगाव तालुक्यामध्ये फार पूर्वी नाटकाचं खूप मोठं पॅशन होतं की नाटकं खूप मोठ्या प्रमाणात चालली जायची आणि त्याचे रसिक चाहते पण खूप होते. पण दुर्दैवाने काळामध्ये ते शक्य झालं नाही. तर त्याला थोडासा पुनर्जीवन देण्याचा प्रयत्न लायन्स क्लब करत आहे. आणि यावरती आपण 4थ्या दिवशी नाटकाच्या कॉमेडी स्पर्धा घेत आहोत. ज्यामध्ये कोपरगाव शहरातील तालुक्यातील बाल कलाकारांची ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असणार आहे. यामध्ये कोणतेही विद्यार्थी असतील, शालेय विद्यार्थी असतील किंवा ओपन मध्ये जे असतील त्या सर्वांनी भाग घ्यायचा आहे. कमीत कमी 2 जणांची संख्या असणार आहे. 5 ते 10 मिनिटाची वेळ असणार आहे. आणि मनोरंजनातून सामाजिक संदेश देणारे नाटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. यासाठी सुद्धा मुख्य प्रायोजक म्हणजे मिळाले आहे ते तुलसीदास भवानी ज्वेलर्स म्हणून त्याचे प्रायोजक असणार आहेत. आणि जवळजवळ यामध्ये सुद्धा 80,000 रुपयाचे पारितोषिक आपण देणार आहोत. याशिवाय या दिवशीचे एक आणखी विशेष उपस्थिती किंवा आकर्षण आपण जे म्हणू ते ऋषी हराळवटी जे प्रसिद्ध कॉमेडी रिलस्टार आहे नगरचे यांची 5 लोकांची टीम त्या दिवशी या ठिकाणी आपल्या कॉमेडी नाटकाच्या दृष्टीने त्याला टच देण्यासाठी असणार. त्यानंतर शेवटचा दिवस जो आहे तर शेवटच्या दिवस आपण नेहमी पारितोषिक वितरण समारंभ ठेवत असतो. या दिवशी पहिल्या 4 दिवसामध्ये ज्या काही स्पर्धा झाल्या असतील रॅली असेल, नाटक असेल, कॉमेडी असेल, त्यानंतर डान्स स्पर्धा असतील किंवा दुपारचे जे इव्हेंट शालेय विद्यार्थ्यांसाठी या सर्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण या दिवशी होणार आहे. या दिवशीचं विशेष आकर्षण असणारे प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री स्पृहा जोशी आणि त्या दिवशी त्यांच्या हस्ते तसंच इतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे. अशा पद्धतीने 5 दिवसाचा भरभरून असा हा कार्यक्रम असणार आहे. सर्व कलाकारांसाठी त्या ठिकाणी वाव असणार आहे. कवयांसाठी या ठिकाणी प्रोत्साहन असणार आहे. एकूणच कोपरगाव तालुक्यातील लहान मुलांपासून तर वयोवृद्ध माणसांपर्यंत सर्वांसाठी या ठिकाणी काही ना काही मिळणार आहे. तर आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपल्या सर्व पत्रकार बंधूंना मी या ठिकाणी विनंती करतो की आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून कोपरगावातील सर्वांपर्यंत आपल्या एक्सपोजची बातमी आपण घेऊन जावं ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. संयुक्तरित्या एक्सपो जो 12 तारखेपासून सुरू होतो आणि माझ्या मते 16 तारखेपर्यंत 5 दिवसांचा हा एक्सपो सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आलेला आहे. त्याच्या माहिती देण्यासाठी जो पत्रकार परिषद आज आपण इथे आयोजित केली त्यासाठी उपस्थित असलेले लायन्सचे अध्यक्ष अक्षयजी गिरमिसे,
लिनेशच्या अध्यक्षा केंद्रामध्ये लिओचे कराचीवाला आणि माझे जुने सहकारी आपल्या कोपरगाव नगरीचे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर साहेब, तसेच प्रायोजकांतर्फे आलेले निकम साहेब आणि लायन्सचे सर्व सभासद पदाधिकारी, लिनेस आणि लिओचे पदाधिकारी आणि सभासद, त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू, आज आपण जी माहिती ऐकली आणि जो नवनवीन कोपरगावकरांसाठी लायन आणि क्रीडाईतर्फे जे उपक्रम राबवले जात आहेत त्यामध्ये हेरिटेज ऑफ इंडिया हा उपक्रम माझ्या मते अत्यंत कोपरगावकरांसाठी एक बघण्यासाठी, माहिती घेण्यासाठी आणि आपले राष्ट्रीय धरोहर याबद्दल त्याचा एक चांगलं संकलन इथे बघायला मिळेल असं मला वाटतं. आणि या कार्यक्रमासाठी कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूह जो नेहमीच लायन्स एक्सपोला मदत करत आला, सगळ्या गोष्टींनी आमदार आशुतोष दादा काळे यांचं नेहमी प्रोत्साहन राहिलं आणि ह्याही वर्षी कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूह आमदार आशुतोष काळे यांच्यातर्फे मी शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम असाच किंवा हा एक्सपो दरवर्षी ह्याच भरवण्यात यावा अशी मी इच्छा प्रकट करतो. पुढच्या वर्षी कोपरगावचे 7 हेरिटेज दाखवाय असे राजेशजींना हे करतो. आपल्याकडेही चांगले कोपरगावमध्ये तुम्ही नवीन 7 आपल्याकडे 14 मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आजच्या लायन्स लिनेस क्लब ऑफ कोपरगाव व क्रीडाई आयोजित बिझनेस एक्सपोच्या पत्रकार परिषदेस उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर गिरमेताई, निकम साहेब, दिनाजी कुदळे, राजेशजी कुदळे, उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनी, वर्ष 13वे, गेली 12 वर्षे बिझनेस एक्सपो तिथे कोपरगाव एक्सपोची वाट पाहत असतात आणि जेव्हा एक्सपो चालू होतो तर माझं कार्यक्षेत्र म्हणतात आंबेडकर स्मारक आणि एक्सपोची गर्दी राजेशजी जेव्हा एक्सपो चालू राहतो, महिला वर्ग कुटुंबाच्या परिवार एक्सपोला जात असतात. एक्सपोच्या माध्यमातून इथे स्थानिक बाजारपेठेतल्या उत्पादकांना एक स्टँड मिळतो व्यवसाय करण्यासाठी. त्याचबरोबर लायन्स क्लब तिथल्या कलाकारांनाही प्रोत्साहन देण्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम, विविध कार्यक्रम आयोजित केलेले असतात. आणि ह्या बिझनेस एक्सपोला आमच्या तालुक्याच्या प्रथम महिला आमदार सौभाग्याची स्नेहलताई बिपिनदादा कोले यांनी या तालुक्यात बचत गटाची एक चळवळ उभी केली. महिला सक्षमीकरणासाठी एक अशी चळवळ उभी केली. बचत गटाच्या माध्यमातून त्या विधान भवनात गेल्या, पण इथल्या महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी त्यांचे प्रयत्न अविरत राहतात आणि त्यांचं सहकार्य या बिझनेस एक्सपोला असतं. तसेच संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय बिपिनदादा, तालुक्याचे युवक नेते सहकार मंत्री शंकरराव कोले, सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन माननीय विवेक भैया कोले यांचंही नेहमीच प्रोत्साहन असतं. आणि आता तुमची जी थीम आहे हेरिटेज ऑफ इंडिया असतात, आता दिनाजींनी सांगितलं तर कोपरगावचे 7, तसं जर म्हटलं तर कोपरगावची 7 हेरिटेज आहे. राघोबा दादा धरला, दैत्यगुरु शुक्राचार्य धरलं, असे अनेक आहेत एका कोपरगावासाठी. असं म्हटलं तर प्रभू रामचंद्राच्या पावन स्पर्शाने पावन झालेली भूमी. निश्चित या सूचनेचा तुम्ही विचार करावा आणि त्या ह्या एक्सपोला सांस्कृतिक महोत्सवाला मी कोपरगाव नगरपालिकेचा नगराध्यक्ष या नाते आमचे नगराध्यक्ष लोकनियुक्त प्रगटजी संधान यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो की बिझनेस एक्सपोची ही वार्ता कोपरगावच्या कानाकोपऱ्यात गेली पाहिजे आणि बिझनेस एक्सपो असाच चालू राहिला अशी सदिच्छा व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय भीम, जय शिवराय. मागून पुढच्या काळात
ओके लायन्स लिओ क्लब ऑफ कोपरगाव व क्रीडाई कोपरगाव यांच्यातर्फे आयोजित एक्सपो 2026 याच्यासाठी आम्हाला म्हणजे शीर्षक प्रायोजकत्व हे लाभलं शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, तसेच मुख्य प्रायोजक म्हणून संजीवनी उद्योग समूह, तसेच सम्राट वर्मा ग्रुप येवला, सहप्रायोजकत्व म्हणून गोदावरी दूध संघ व समता पतसंस्था यांचे सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. ह्या वर्षीचा एक्सपो ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, 12 वर्ष झाल्यानंतर 13व्या वर्षात आम्ही पदार्पण करत आहोत. यावर्षी आम्ही 211 स्टॉल्सची आपल्या समोर सादरीकरण करणार आहोत. त्यात 60 स्टॉल बांधकाम रिलेटेड किंवा बांधकाम व्यावसायिक बांधकामचे म्हणजे लेआउट किंवा फ्लॅट धारकांचे सगळ्यांचे स्टॉल्स राहणार आहेत. त्या व्यतिरिक्त 46 स्टॉल लगभग बाहेरच्या घर उपयोगी वस्तू यांचे राहणार आहेत. 34 स्टॉल कोपरगावकरांसाठी उपलब्ध केले गेलेले आहेत. तसेच 31 स्टॉल खवय्या लोकांसाठी मेजवानी राहणार आहे आणि 30 स्टॉल विनामूल्य बचत गटांना दिले. असे 211 स्टॉलची तिथं सादरीकरण केले जाणार आहे. त्या व्यतिरिक्त प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीची थीम आहे आमची सेलिब्रेटिंग द पिलग्रिमेज ऑफ इंडिया. तर त्यात आपल्या भारतातील असलेले 7 आश्चर्य यांचं आम्ही सादरीकरण करणार आहोत आणि असं वेगळं 7 आपल्याला एकच ठिकाणी सगळे पाहायला भेटतील. तर सर्व लोकांनी याचा खरंच पाहायला यावं अशी सगळ्यांना कळकळून विनंती करतो. यावेळेस दुसरं आश्चर्य म्हणजे दुसरं एक सादरीकरण आम्ही असं करतोय की पेट कार्निवल असं एक वेगळा उपक्रम आम्ही घेतलाय, ज्यात मत्स्य पाळीव प्राणी असं यांचा सगळ्यांचा संग्रह आम्ही तिथं दाखवणार आहोत. ज्यांना काही खरेदी करायची असेल त्यातली ते सुद्धा तिथे खरेदी करू शकता. अक्वेरियम म्हणा किंवा तुमचं बर्ड सँक्च्युरी म्हणा, असे विविध प्रकारचे प्राणी संग्रह तिथं आपल्याला पाहायला मिळणार आहे. असे हे दोन वेगळे उपक्रम आपण यावर्षी घेतलेला आहे. त्या व्यतिरिक्त सांस्कृतिक कार्यक्रमची भरमार आहे. डान्स, कोपरगाव डान्स, जसं आम्ही म्हटलो सेलिब्रेटिंग पिलग्रिमेज ऑफ इंडिया, त्या अनुसरून आम्ही एक रॅली, भव्य रॅली इथं ऑर्गनाईज केली आहे, जी आपली गुरुद्वारा रोड म्हणजे तहसील मैदान पासून गुरुद्वारा रोड होत अहिंसा स्तंभ आणि एक्सपोच्या ठिकाणी पोहोचणार आहे. त्यात विविध राज्यातले विविध वेशभूषा व त्यांचे नृत्य असं आम्ही सादरीकरण करत तिथं स्टेजवर पोहोचणार आहोत आणि तिथं परत स्टेजवर त्यांचं सादरीकरण होऊन त्यांना प्राइजेस मिळणार आहेत. त्या व्यतिरिक्त यावर्षीचा नवीन उपक्रम म्हणजे आपले नाट्य स्पर्धा, कॉमेडी नाट्य स्पर्धा. हे एक वेगळी आपल्या नाट्य रसिकांना एक वाव मिळावा यासाठी आम्ही ही स्पर्धा इथं आयोजन केली आहे. त्यासाठी भरभरून आम्हाला प्राइजेस मिळाले आहे. मुख्यतः हे 2 जे आहे डान्स, कोपरगाव डान्स, याच्यासाठी आम्हाला स्पॉन्सर म्हणून सम्राट वर्मा ग्रुप राबले आहे आणि हे नाट्य स्पर्धा आहे याच्यासाठी तुलसीदास कुबानी हे आमचे स्पॉन्सर आहेत. या व्यतिरिक्त दुपारी आम्ही हस्तकला स्पर्धा, निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा असे शालेय मुलांसाठी विविध स्पर्धा ऑर्गनाईज केल्या आहेत आणि शेवटच्या दिवशी सगळ्यांचं बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. यासाठी सेलिब्रिटीजची सुद्धा भरमार आहे. भाग्यश्री लिमये, स्फुरा जोशी आणि नगरचे कॉमेडी रील कलाकार ऋषा हराळ असे सगळेजण या आपल्याला एक वेगळी मेजवानी देणार आहेत. तर माझी सगळ्यांना एक विनंती आहे की सर, आपण आतापर्यंत साथ देत आला आहात, अशीच साथ असंच उत्साह याच वर्षी द्यावा अशी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.